हाय हॅलो नमस्कार, मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये। कसे तुम्ही? मस्त ना? मस्तच असायला हवेत। तर आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदात, ऐश्वर्यात आणि खूप छान असा सुखात आणि आनंदात जावो ही स्वामीचरणी प्रार्थना। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी थोडंसं ज्वेलर्समध्ये आणि थोडंसं बाहेर गेलेले आहे, तर तुमच्याशी तो व्हिडिओ शेअर करणार आहे। व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉन दाबायला विसरू नका। बाय बाय। चला तर चालू करूयात व्हिडिओला। तर आता इथे बघा, मी ह्या वर्षी काय दिवाळीला म्हणजे आता ही बघा आमची सासूबाई आहे, तर कुणाकुणाच्या घरामध्ये सासूबाई अजून आहे बघा तुम्ही। आता मी 15 ते 20 वर्ष झालं सासूबाई जवळच आहे, सासू माझ्या जवळ आहे। आणि बघू शकता आता काय होतंय म्हणजे आता ह्या लोकांचं तेच वय राहत नाही। पहिलं त्यांनी केलं असेल म्हणून आता आपण करून चालत नाही। आता हिची सर्व सेवा करावी लागते आणि सर्व काही जागेवर होते, त्याच्यामुळे ह्या वर्षी म्हणजे दमवतच होती खूपच। तर तेच तिचं राहिलेलं नाही आता सासूचं, म्हणजे स्मृती आहे तशी चांगली, तिला आठवतं वगैरे, पण थकली आहे जाम। तर खाली जाते, बाहेर जाते, दरवाजा उघडून लॉक वगैरे डबल लॉक जरी लावलं तरी उघडून जाते आणि मग लक्ष द्यावं लागतं। आणि लिफ्टमध्ये बसली तर वर तरी जाते 22व्या माळ्यावर, तरी आम्ही खाली आहे फर्स्ट फ्लोअरला, तर खाली तर जाते, नाही तर मग लिफ्टमधनं उतरून रस्त्यावर जाते। असं खूप वेळा झालेलं आहे, तर लक्ष द्यायला लागतं। आणि घरात पण काही सुचून देत नाही। आता बघितलंच तुम्ही, सारखी अशी येते जवळ वाकून आणि बडबड चालूच असते। तर आता ते जाऊ द्या। तर मी म्हटलं सर्वांना सर्व जरी काय दिवाळीचं बाहेर आपल्यासारखं घरातल्यासारखं भेटत नाही, तर थोडं मी आणलेलं मिठाई वगैरे मुलांना आवडते ते बाहेरूनच आणलेलं। तर आता म्हटलं करंज्या थोड्या करून घ्याव्यात, तर करंज्या कशा मी केलेल्या आहेत ते तुमच्या सोबत शेअर केलेल्या आहेत। आणि व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉन दाबून तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट्सद्वारे सुद्धा सांगा। आणि बघू शकता मी खवा घालून, म्हणजे कसं आता गरम गरमच आहेत म्हटलं, खवा घातला तर करंज्या लवकर उरकाव्या लागतात, नाही तर मग ते खव्यामुळे बुरशी चढते सारणाला। तर म्हटलं अर्धा किलो मी रवा आणलेला आहे आणि काजू बदाम वगैरे सर्व काही घेतलेलं आहे वाटून। खोबरं खिसून घेतलेलं आहे नेहा आणि मी आहे, ती आहे म्हणून मी आज करंज्या करते आहे। तर नेहा कोण आहे हेही मी तुम्हाला सांगेल, तर तुम्ही कमेंट्सद्वारे जरूर विचारा, तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी जरूर सांगेन। तर माझी मुलगीच आहे, तर आता मी मुलगीच सांगेल तिला, तर तुम्ही जरूर विचारा आणि कोण आहे ते मी सांगेल जरूर। तर आता ती सारणाची तयारी करते, तर मी मैदा वगैरे भिजवून घेतलेला आहे, तर ती दाखवत आहे तुम्हाला। मी तोपर्यंत रवा भाजत होती वरती। तर आता मी हे बघा, हे थोडंसं घी गरम करून आणलेलं आहे आणि घी आणि डालडा मिक्स करून आणलेला आहे। मोहन म्हणतात ना, ते मिक्स केल्यावर कुरकुरीत होतात करंज्या। तर आता पीठ भिजवून घ्यायचं आहे आपल्याला। मैदा 1 किलो मैदा मी चाळून घेतलेला आहे, त्यातलं थोडासा म्हटलं करंज्या लाटताना लावायला लागला तर म्हणून थोडासा साईडला चिमटभर काढलेला आहे, दोन मुठी तर काढलेला आहे साईडला, आणि असं भिजवून घेत आहे। तुम्ही कशा करंज्या करतात जरूर मला कमेंट्सद्वारे सांगा। तर खोबरं वगैरे खिसून घेतलं आणि हे बघा तिने काजू बदाम पण बारीक केलं आणि सुंठ वेलची थोडीशी वाटून घेतलेली आहे मिक्सरला, तेही सारणामध्ये घालायची, खूप छान अशी टेस्ट येते। तुम्ही काय काय घालता तेही सांगा। पिठी साखर पण अर्धा किलोच घेतलेली आहे, जास्त म्हटलं गोड नकोत। अर्धा किलो 3 वाट्या खोबऱ्याच्या घेतलेल्या आहेत आणि मैदा असा भिजवून घेत आहे छान असा। गरम गरम मोहन मिक्स केलेला आहे, त्याच्यामुळे असं पसरवून उलताण्याने घेतलेलं आहे। तर असं छान असं भिजवून घ्यायचं आहे पीठ मैदा चांगला भिजवणार तर मग छान अशा करंज्या। मैदा अर्धा तास आधी भिजवून ठेवलेला आहे आणि तोपर्यंत बाकी सर्व जेवण वगैरे उरकून घेतलं मग। आणि हे बघा खवा मी घातलेला आहे, 200 ग्राम खवा आहे आणि छान असा बारीक चुरून तिने खोबऱ्यामध्ये मिक्स केलेला आहे। सर्व म्हणजे कसं असतं, ते गठले असतात ना, तर गठले फोडून घ्यावेच लागतात। तर आता ती चुरून घालत आहे
आणि असा व्हॉइस दिला ना तर खर आवाज येतोय पंखा वगैरे असल्यावर हॉलमध्ये, तर बेडरूममध्ये जावं लागते आवाज द्यायला. तर बघू शकता आता छान असं खवा मिक्स करून घेत आहे ती. मी मैदा ती होती म्हणून मला शक्य झालं, नाहीतर मग आजी खूपच दमवते. आजी नवीन कोण आलं की जरा गप्पा बसते, जरा तिला म्हणजे असं काही ना काही करत राहते, तिचं मन रमतं. मग आता काय करणार, सर्वच सोनाने टाकून दिल्यावर मग आपण काय करणार, एका कोणीतरी बघितलंच पाहिजे ना. त्यांनी त्यांच्या वयात केलं म्हणून आपण करून नाही चालत. तर आता बघू शकता खवा मी तिने हे करून आयुष्यामध्ये प्रत्येक संकटांना तोंड देऊन आजपर्यंत इथपर्यंत एवढं साम्राज्य उभा केलेलं आहे. मग जर समजा आपण तेव्हाच कंटाळलो आणि आयुष्याला आपण सोडून दिला संसार वगैरे, तर ते चालत नाही. तर खूपच संकटांना सामना करावा लागतो जिंदगीमध्ये. आणि आयुष्य खूप सुंदर आहे, त्याच्यामध्ये आपल्याला फक्त जगता आलं पाहिजे. तर त्या सर्व संकटांना मी सामोरे जात आत्तापर्यंत इथे आलेले आहे. तर आता मुलगाही माझा 24 संपून 25 लागलेला आहे. तर आता लग्नाला आलेला आहे, तर त्याचं लग्नही उरकायचं आहे. अजून आयुष्यामध्ये खूप पुढे जायचं आहे. तर तुमच्या सपोर्टमुळेही मी पुढे खूप जाऊ शकते. तर आता असं बघू शकता मी खूप अशा गोळ्या केलेल्या आहेत. छान तिने गोळ्या केल्या. मी मैदा वगैरे भिजवून अर्धा तास घेतलेला आहे. आता ती लाटत आहे. तिने सर्व काही केलेलं आहे. खूप मदत झालेली आहे आज तिच्यामुळे. ती कोण तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर जरूर कमेंट टाका. कमेंट्सद्वारे मी जरूर सांगेन तुम्हाला कोण आहे. तर माझ्या आयुष्यामध्ये खूपच मस्त आनंद आलेला आहे. आणि देव असतो ना, तो म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी. तर कोणाची कितीही आपल्यावर ते म्हणतात ना वाईट नजर असू दे किंवा काळी नजर असू द्या, तर देव असतो ना आपल्याबरोबर, देव वरून बघत असतो. तर प्रत्येक संकटाला आपल्याला देव मदत करत असतो आणि आपण त्याच्यातून पुढे जातच असतो. तर आता तेही सांगेल मी कोणत्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणकोणत्या संकटाचा सामना करत मी आज इथपर्यंत आलेले आहे. उगाच सांगून फायदा नाही. तर ऐकायला इंटरेस्टेड पण पुढून समोरून पाहिजे. तर बघू शकता आता सर्व करंज्या पण करून झालेल्या आहेत. आणि आता मी इथे सहकार भंडारला आलेले आहे. तर नगरला सहकार भंडार आहे. तर इथे ऑइलसाठी मी आलेले आहे. सामान सर्व काही मी बिल्डिंगच्या खालून भरते. सर्व काही सामान ऑइल फक्त खूपच मागे, एका पिशवी मागे, बॅग मागे, एका किलो मागे 15 ते 20 रुपये लोक काढतात दुकानामध्ये. तर आता इथे बघा सनरीज, संडे, जेमिनी आणि सनी सर्व काही ऑइल आहेत. कोणतं पाहिजे ते आहे. खूप छान आहे. सहकार भंडारमध्ये सर्व वस्तू आहेत. तिथे मी थोडंसं अगोदर फिरून घेतलं आणि बघितलं, म्हटलं कोणतं ऑइल चांगलं आहे, कोणतं आपल्याला बरं पडेल. तर सर्वच ऑइलचे खूपच भाव वाढलेले होते. तर म्हटलं आता दुकानामध्ये घेतलं तर 15 ते 20 एक्स्ट्रा घालवण्यापेक्षा इथून खूप छान असे ऑइल वगैरे सर्वच भांड्यांवरती वगैरे सेल असतात वगैरे. इथे छान असं मी इथेच येते काय घ्यायचं झालं तर. बाकी सर्व सामान म्हणजे मी म्हटलं इथून लांब आहे जरा, 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर गाडीवरून लागतात. बघू शकता खूप छान असं पीठ वगैरे इथे सगळं तयार भेटतंय. आणि ती पीठ वगैरे मी काही घेत नाही कारण मी दळून आणते. तर मला फक्त ऑइल आणि मुलांना थोडीशी बिस्किटं घ्यायची होती. तर मी ऑइल घेतलेलं आहे सनीच्या 5 बॅगा घेतलेल्या आहेत. सनी 149ला आहे. तर दुकानात घ्यायला गेलं तर 164ला आहे. मी बघितलेलंच भाव किती आहे, कारण माझं ऑइल संपलेलं दिवाळीमध्येच, तर थोडीशी लेटच झालेली आहे. आणि बघू शकता सनी ऑइल खूप छान आहे. हेच मी घेतलेलं आहे. 159ला आहे हे. आणि 5 बॅगा घेतल्या कारण म्हटलं आता महिना संपत आलेला आहे. ह्यावेळेला जरा लेटच झालेली आहे सामान ऑइल घ्यायला. तर चालून गेलं दिवाळीमध्ये. मी काय दिवाळी जास्त बनवलेलीच नाही. करंज्या बनवल्या, तुम्हाला काय बोलली की आजी, आणि कोण खात पण नाही एवढं दिवाळीचं बनवून. म्हटलं आजी पण दमवते आणि मदतीला पण कोण नव्हतं. तर नेहाने थोडीशी करंजीला मदत केलेली आहे. आणि हे बघा क्रॅकजॅक वगैरे बिस्किट वगैरे बरी पडतात तिथून घेतली की, मुलांना लागतात. क्रॅकजॅक घेतले, गुड्डे घेतले
आणि पार्लेच्या आजीसाठी घेतलेलं आहे। आणि हे बघा सर्व सामान घेऊन मी आता घरी आलेले आहे। आणि बघू शकता पार्लेजी, गुड डे, क्रॅच जॅक बिस्किट आणि ही ऑइल। आणि हे बघा इथे डबे वगैरे सेल लागलेलं, तर 150 रुपयाला 5 डबे भेटलेले आहेत बघा। हे 5 एकात एक आहेत, चपात्या वगैरे ठेवायला बरे पडतील म्हणून मी ते घेतलेले आहेत। आणि ते जाळ्या पण घेतलेल्या आहेत, तर काय ना काय आपल्याला भरून ठेवायला कांदे टोमॅटो वगैरे बरे पडतात म्हणून त्या जाळ्याही 3 घेतलेल्या आहेत। त्या 150 रुपयाला पडल्या। आणि बाकीचं ते डबे आहेत ते, हे डबे किती 150 रुपयाला, तर 5 डबे आहेत बघू शकता। तर आपल्याला काय ना काय भरून ठेवायला बरे पडतात। हे छान असं कडक आहेत, प्लॅस्टिक छान आहे एकदम, काही तुटणार वगैरे नाही, पडले बिडले तरी पण, घासले तरी कलर वगैरे पण नाही जाणार आहे। छान असे भेटले म्हणून मी घेतले, काही ना काही भरून ठेवायला पसारा वगैरे होईल। आणि बघू शकता आता छान असं घेऊन आलेले आहे घरी आणि तुम्हाला दाखवत आहे। आवडले तर नक्की बघा। आणि हे बघा 99चे डबे आहेत, हे जाळे आहेत आणि हे डबे सर्व काही पॅकिंग असं छान असं पॅकेज होऊन पण तिथे ठेवलेलं असते। तर इथे मी ज्वेलर्समध्ये गेलेली व्हिडिओ काही शेअर केला नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल। आणि हा व्हिडिओ आवडला तर कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। सर्वांना श्री स्वामी समर्थ। भेटूयात लवकरच नेक्स्ट व्हिडिओ।